हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि गणपतीपुळेच्या पार्ट नंबर 2 म्हणजे भाग नंबर 2मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमचा पुढील प्रवास चालू झालेला होता आणि असंच आम्ही बसमध्ये जाता जाता खूप एन्जॉय करत होतो आणि रात्रीचा प्रवास म्हटल्यावर थोडं आम्ही घरून फ्रेशच होतो, मूड एकदम फ्रेशमध्ये आम्ही निघालो होतो आणि जाता जाता खूप मजा येत होती. आणि आम्ही कल्याणवरून जाणार होतो. कल्याणला ॲक्च्युली आमचे अजून 2 म्हणजे तिथून अजून आमचे पार्टनर्स लोक येणार होते, म्हणजे आमचे सहप्रवासी येणार होते आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांना व्हाया बदलापूर आणि खोपोली मार्गे आम्ही जाणार होतो. तर असं जाताना खूप प्रसन्न वातावरण, आजूबाजूला गाड्यांचं ते आणि मधीच एक शिवाजी महाराजांचा सुंदर असं अश्वरूढ पुतळा दिसला आणि खूप भारी वाटलं. आता कुठलं आहे ते कमेंट करून तुम्हीच सांगा, कारण की मी फर्स्ट टाईम त्या रोडला गेला असल्यामुळे मला अजून काही माहिती नाही तिकडचं. तर खूप मजा आली आणि बाजूने मग नंतर मध्येच आमची गाडी थांबली. जवळजवळ ट्रॅफिक असल्यामुळे खूप उशीर झाला होता, 12 वाजले होते आणि आम्ही मध्येच मग बदलापूर आणि माथेरानच्या मध्ये एक हॉटेल आहे, तर तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो आणि आमचे खूप जेवणाची ऑर्डर व्यवस्थित गप्पा गोष्टी चालू होत्या. आमची चिमणी मॅडम खूप आगाऊ आहे आणि मग मधीच जेवलो वगैरे आणि झोपलो आम्ही. मग सकाळी उठलो तर चिपळूणला पोचलो होतो आणि बाजूला उठल्यावर असं सुंदर वातावरण ना, मन एकदम प्रसन्न झालं होतं. ते म्हणतात ना, काय झाडी काय ते डोंगर, तर ते आपल्या कोकणामध्येच अनुभवायला भेटतं आणि खूप भारी वाटतं. बाहेर जाण्यापेक्षा महाराष्ट्रात कोकण हे खूप सुंदर असं ठिकाण आहे, की त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा स्वर्गच म्हणता येईल कोकणला. आणि खूप भारी वाटत होतं सकाळचं वातावरण. ते सुंदर अशा झाडी रस्त्याने अशा दिसत होत्या आणि मन प्रसन्न होत होतं आणि असाच आमचा प्रवास चालू होता. आणि त्याच्यानंतर आमच्या ड्रायव्हरला पण रात्रीची झोप येत असल्याकारणाने आम्ही चिपळूणमध्ये मध्येच थांबलो, नाहीतर आम्ही रात्रीच इकडून आलो असतो, पण बरं झालं तो थांबला. 1 तास झोप काढली. त्याच्यानंतर आमचं हॉटेलचं तिकडे चेक इनचं टायमिंग तसं 10चं असल्यामुळे आम्ही 7:30लाच चिपळूणला पोहोचलो होतो आणि 10:30ला इन असल्यामुळे मग ड्रायव्हरला झोपायला काय हरकत नव्हती. तर आम्ही असं सुंदर नजारा मिस केला असता जर रात्रीचा आलो असतो तर. खूप भारी वाटलं आणि पुढचा असा प्रवास आमचा चालूच राहणार आहे. म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि कोकणातले कोण कोण आहेत त्यांनी नक्की सांगा की हे कुठलं ठिकाण आहे. जाताना एक घाट पण लागतो. आम्ही फर्स्ट टाईम या रोडने जात होतो म्हणून आम्हाला जास्त काही माहीत नाही आणि रोड पण खूप सुंदर झालेला होता. तर भेटू मग पुढच्या पार्टमध्ये. चला, असंच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.